नमस्कार बालमित्रांनो. संस्कार कवच महिला प्रबोधन मंडळ नागपूरतर्फे मी स्मिता खंदोडे. बाळांनो, तुमची स्मिता आजची आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. आजपर्यंत भारतातील संत कवयित्री या मालिकेत स्त्री संतांच्या आगळ्या वेगळ्या कथा आपल्याला ऐकवण्यासाठी मला संधी दिली ती संस्कार कवच महिला प्रबोधन मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई पाध्येंनी. माननीय विजयाताई, तंत्रज्ञ डॉक्टर मानसी कोलते आणि संपूर्ण कार्यकारिणी मंडळ यांचे मी मनापासून आभार मानते आणि मित्रांनो तुमचे देखील आभार मानते. बालमित्रांनो, आज आपण भारताच्या मध्य प्रदेशातील संत कवयित्री राय प्रवीण यांची कथा ऐकणार आहोत. संत राय प्रवीण खूप वर्षापूर्वी 16व्या शतकात मध्य प्रदेशात ओरछा नावाचं एक सुंदर राज्य होतं. त्या राज्याचे राजा होते इंद्रजित सिंह आणि त्यांच्या दरबारात होते एक महान गुरु आचार्य संत केशवदास. ती राजपुत्र, राजकन्या तसेच सर्वांनाच विद्या आणि संगीत शिकवत असत. एके दिवशी राजा इंद्रजित गावागावात फिरताना भरदुआ नावाच्या एका लहानशा गावात गेले. तिथे एका लोहाराची मुलगी पुनिया काम करत करत खूप गोड गाणं गात होती. रात्रीच्या शांततेत तिचं गाणं राजाच्या कानावर पडलं. राजाला तिचा आवाज इतका आवडला की तो पुन्हा पुन्हा तिचं गाणं ऐकण्यासाठी त्या गावी जाऊ लागला. राजानं एक मोठा संगीत समारंभ भरवला आणि पुनियालाही गाण्यासाठी बोलवलं. त्या समारंभात मोठमोठे गायकही आले होते, पण पुनियाचं गाणं सगळ्यांना अतिशय आवडलं. तिचं गाणं सगळ्यांनाच विसरायला लावलं. गाण्यानंतर राजा इंद्रजितने तिचा सत्कार तिच्या गळ्यात हार घालून केला. साधी भोळी पुनिया समजली की राजा तिला हार घालून वरमाला घालतोय, म्हणजेच लग्न करतोय. पुनियाने राजा इंद्रजितला आपला नवरा मानायला सुरुवात केली. पुढे राजा इंद्रजितने देखील तिच्याशी खरोखरीच गांधर्व विवाह केला आणि तिला एक सुंदर मोठा महाल बांधून दिला. संत केशवदासांनी तिला विद्या शिकवली. त्यामध्ये संगीत, नृत्य, कविता, शस्त्र अशा विविध विद्या शिकविल्या. त्यांनीच तिला राय प्रवीण ही सुंदर उपाधी दिली. राय प्रवीणने प्रेम, भक्ती, त्याग यांनी युक्त असलेल्या सुंदर सुंदर कविता लिहिल्या. आता ती गायिका, कवयित्री आणि विदुषी देखील बनली होती. संत केशवदास यांचा राय प्रवीण यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या सहवासात तिचं मन संतत्वाकडे झुकलं. एक दिवस काय झाले की ओरछाच्या राणीने म्हणजेच राजा इंद्रजितच्या पट्टराणीने बादशाह अकबराला एक बातमी पाठवली की राय प्रवीणला बादशहाच्या दरबारात बोलवावं. बादशहाने हुकूम दिला, राय प्रवीणला पाठवा, नाहीतर 1 कोटी सुवर्ण मुद्रा द्या. राजा इंद्रजित चिंतेत पडला, पण
राय प्रवीण न घाबरता तयार झाली. ती म्हणाली, स्वार्थ आणि परमार्थ प्रभूच्या मार्गावर मी चालेन, माझी निष्ठा न मोडो. संत केशवदासांसोबत ती दिल्लीच्या दरबारात गेली. बादशहासमोर तिने एक शीर ऐकविला. विनती राय प्रवीण की सुनी शाह सुजान झुटी पातर बखत है, वारी बायस स्वान. याचा अर्थ असा होतो, बायांनो, उष्ट खाणं कावळे आणि कुत्रेच खातात. हे ऐकून बादशाला लाज वाटली. त्याने राय प्रवीणला मानाने परत राजा इंद्रजित सिंगकडे पाठविले. पण बायांनो, असं घडलं, ओरछात जेव्हा राय प्रवीण परतले तेव्हा तिला एक अत्यंत दुःखद घटना कळली. ती म्हणजे राजा इंद्रजितने आपल्यावर आलेल्या अपमानामुळे प्राणत्याग केला होता. हे समजताच राय प्रवीण अतिशय दुःखी झाले. तिने विचार केला की आता मी तरी काय करू जगून. आणि ती तशीच उठली आणि बेतवा नदीच्या काठी गेली. तिथे प्रियतमा राजा इंद्रजितच्या चितेची राख तिने कपाळाला लावली. राजा इंद्रजितला वंदन केले आणि नंतर तिनेही त्या नदीमध्ये उडी मारली. मुलांनो, राय प्रवीण फक्त सुंदर गायिकाच नव्हती, तर ती एक सच्ची भक्त, शूर स्त्री आणि महान संत कवयित्री होती. तिच्या आयुष्यातून आपल्याला प्रेम, निष्ठा, विद्या, भक्ती आणि त्याग यांचे मोठेच धडे मिळतात. आजही ओरछाच्या आनंद मंडल महालात तिच्या नृत्याच्या आणि भावभावनांच्या चित्रांची झलक दिसते. तिच्या कवितांचा सुगंध आजही तसाच दरवळत आहे. संत राय प्रवीण यांना कोटी कोटी वंदना. धन्यवाद बाळांनो, धन्यवाद.